आज संयुक्त जयंतीचा हा सोहळा इथे संपन्न होतोय। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा संयुक्त सोहळा आणि हे दोन्ही राजे आपले खरं तर इलेक्शन आल्यानंतर या दोन्ही राजांमध्ये फरक आपल्याला सांगितला जातो। साम्य कोणी सांगत नाही, अगदी कमी वेळ आहे, पटकन साम्य सांगतो। दोघांचे वडील सुभेदार, एकाचे रामजी सुभेदार, एकाचे शहाजी सुभेदार। दोघांची आजोबांची नावं मालोजी, रामजी मालोजी, शहाजी मालोजी। आणि सगळ्यात मोठं साम्य छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 गडकिल्ले जिंकले आणि या महाराष्ट्राचं स्वराज्याचं तोरण मानलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 350 कलमांचं संविधान या भारताला दिलं। इतकं मोठं साम्य आणि म्हणून एवढंच म्हणेन की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक चौदार तळ्यावर। मंडळाला द्यायचे असेल एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर। दोन जरांगे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन जरांगे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर।
समाधान बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. म्हणे वेळ मला समाप्तीकडे झालेला आहे, पण तुमचा आवाज थांबला नाही पाहिजे. एकदा जोरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी मगाशीच म्हणाल की हात दोन्ही हात वरती सगळ्यांचे. कारण कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणतात की 14 एप्रिलला सुरू होते, बरोबर की नाही? मी म्हणेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ह्या 14 एप्रिलला सुरू होते आणि पुढच्या 13 एप्रिलला संपते, अशी एकमेव जयंती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. जर मधले पावसाचे ते 3 महिने जर नसते तर आम्ही सगळ्यांनी ती जयंती वर्षभर साजरी केली असती. ह्यात तिळमात्रही शंका नाही, पण तुम्हा सगळ्यांचं पाठबळ आहे. जरा दोन्ही हात वरती लवकर सगळ्यांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थँक्यू.